तर गाईज तुम्ही बघू शकता फायनली माझा हात जळाला फटाक्यानी. हाताला टॅबलेट मलम लावतो. नको रडू नको रडू नको. गाईज आता वाजलेत रात्रीचे 12:30 आणि आत्ता आम्ही फटाके लावतोय. इकडे लावा, इकडे इकडे हा लावा, तिकडंच तिकडंच. वहिनी गाड्या बघा, गाड्या बघा. किती चांगलं आहे गाडी. तर गाईज तुम्ही बघू शकता फायनली माझा हात जळाला फटाक्यानी. केस बघा माझी कशी जळाली, सगळी ब्राऊन ब्राऊन झालीत. तर चला आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. तर गाईज आता मी चाललो आहे की आणि दादा 24 आवर्समध्ये औषध बघायला आहे. आता बघू काय भेटतं का चांगलं. गाईज हे बघा हातावर परिणाम व्हायला लागलेले आहेत. हे काय इथं पाणी लागले. गाईज बघा माझ्या हाताला टॅबलेट मलम लावतो. नको रडू नको रडू नको रडू, जाऊ दे. इथं नाही दुखत, ते केस जळाली फक्त माझ्या हातातली. तर गाईज आता आम्ही आलो इथं स्टेशनला नाश्ता करायला. हा हात तर खराब झाला, आता लेफ्ट हातानेच खावं लागेल मला. फायनली बर्नर घेतलाय आणि बर्नर लावलाय हाताला. आता जाऊयात घरी घरी. टांगडांग टांगडांग. अजून हे मम्मीला पप्पाला माहिती नाही आहे. त्यांना कळालं तर मी अजून मार खाईन. तर गाईज तुम्ही माझा हात बघू शकता. आत्ता अशी लाल आणि काळा झाला आहे. ह्या बोटापासून घेऊन ते ह्या अंगठ्यापर्यंत सगळं दुखतंय. फक्त ही करंगळी राहिली आहे, बाकी सगळं गेलं आहे. आणि हे बघा केस तर माझे जळाले आहेत, ब्राऊन ब्राऊन झालं आहे सगळं. आत्ताशी तर लाल झालं आहे, उद्या हे फुगेल. तर हात माझा कसा फुगतोय हे बघण्यासाठी नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. पोट पण कसं दुखते ते बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी आलतो तेव्हा असा होतो. आता मला येऊन 1 महिना होत आलाय, 1 महिना झाल्याबरोबर माझं पण असं झालं. काय करू, कुठं आणून नसल्यावर. तर गाईज कसे आहात तुम्ही. जसं की तुम्हाला माहिती आहे की कालचा ब्लॉग एंड नव्हता गेला. काल टू बी कंटिन्यू लिहिलेला. तर रात्री मी झोपलो 3 वाजता घरी आल्यानंतर आणि सकाळी उठलो 1 वाजता. 1 वाजता उठून फ्रेश वगैरे झालो आणि गेलो दुकानावर. आणि तिकडे काय मी शूट वगैरे नाही केला. आणि आत्ता आम्ही चाललो आहे गावाला, मी मामा वहिनी सगळे. आता आम्ही फायनली स्टेशनला पोहोचलेलो आहे. आणि हे बघा आपला कुली बघा, पर्सनल कुली. आत्ता ह्याने इथपर्यंत तर घेतलं आहे, उद्या गावाला मलाच घ्यायला होतं बघा तुम्ही. असं असं असं. हात जळल्याचा एक फायदा आहे, बॅग उचलायला भेटत नाही आहे. आता ते बघा एक बॅग काजूनी घेतली, एक पिलूनी घेतली.
एक वहिनीने घेतली आणि मी रिकामा फिरतोय. माझ्या हाताला लागले मामा, घेता येत नाही बॅग. उचलते त्याला बरोबर. नाटकी करते ते. मार मार दादाला, मार मार त्याला एक फटका मार. डीमार्ट मधून आणलेला पिशव्या बरोबर उचलतो रे. ठीक आहे, नको देऊ, काय गरज नाही. फक्त तू नाही काय काय करून नको त्याला. तुला सांगतो जेव्हा तू बोलायला ठीक आहे. त्याला नाही लावायचं. पिलू गपरड, पिलू गपरड. पिल्लू रडला तर कशात पेढे वाटा, पेढे वाटा, पेढे वाटा. अरे मला वाटलं रडत रडत खाणार नाही. घ्या डीमार्टची बरोबर डीमार्टची बॅग बरोबर उचलतो तो. आमचे आम्ही उचललं काय मग ते सांगू नको. ती पण त्याची पटाके. हट्टू मामा तिकडं लोकल आली. गाईस हे बघा, ही भैया लोकांची गर्दी इथं गावाला जाण्यासाठी छठ पूजा. गच्च भरली ट्रेन. ते बघा, ते बघा गाईस, ते बघा भैया लोकांची गर्दी. नुसते भर भर भरतात, नुसते भर भर भरतात. तर मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता, हा आहे जनरल डब्बा. इथून ते इथला प्रवास, हा AC कोच आहे आणि हा जनरल डब्बा आहे. तर इथून ते इथला प्रवास करण्यासाठी फक्त आणि फक्त एक 5 मीटरचं अंतर आहे. पण ह्याच्यासाठी खिशात आणि पाहिजे, पैसा पाहिजे आणि पैशासाठी मेहनत करावी लागते मित्रांनो. मोटिवेशन एवढंच होतं. आता भेटूया उद्याच्या मोटिवेशनमध्ये, काय की तुम्ही जास्त लोक चल घरी जा, जा इकडनं. तिकडे चल दादा, तिकडे चल, माल जास्त आहे तिकडे. तर काय आता मी आणि दादा आईला घेऊन चाललोय चिप्स घ्यायला रात्रीचे. आमच्या इकडे आले विकणारा नाहीये बहुतेक. पाण्याची बाटली घ्यायची काय? ती अर्धी झाली. अंकल एक पाणी का बॉटल भी दे दो. 15.
एसीच्या डब्यात बघा माणूस कसा बसलाय, पोटावर पोट उघडून झोपलाय आरामात. आमची आजी रागवली बघा. आजी इकडे बघ. अजय काय जातो सकाळचे 5 आणि मामाने सकाळ सकाळी कॉफी घेतली. फायनली 6 वाजलेत आणि आमचं स्टेशन येणारच आहे. आणि ही गाडी सिद्धेश्वर मोहोळला थांबायची बंद झाली होती, तर परत मोहोळला थांबायला चालू झाली. ही डायरेक्ट सोलापूरला थांबायची. कोरोनाच्या टायमाला ही मोहोळला नाही अजून सरळच आहे. कोरोनाच्या टायमाला ही मोहोळला थांबायला बंद झाली होती, पण आतापासून चालू झाली आहे परत. गाईस नजारा बघू शकता तुम्ही, पूर्ण असं गोल्डन आणि लाल. हे बघा गोल्डन आणि लाल वातावरण झाले, म्हणजे ढगांचं दिसतंय तसं. बाकी गाडी. तर गाईज फायनली आम्ही पोचलोय. कुठे हात कर ना. हे गाईज तुम्ही बघू शकता, आम्ही घरी पोहोचलोय आमच्या गावाला. तुम्ही चालू केलं ना तू ब्लॉग? हो, तर आता आम्ही चालू केलं. आणि हे पिलू तू सारा तुझं मुलगा साईडला घे ना, व्हिडिओ देतो. तुझी ती महाराजली तीळ घाण दिसते बघ, अजून राईटला टाकते बघ. मान कापायला आता तुझी जरा घेणार होता तेव्हा. आजी तुला तुझ्याच गावातलं माहित नाही. हे बघ डुकरी फेंडरी. कापायचा काय ना, डुकराला कापायचा का? सो हे गाईज आम्ही इथं पोहोचलेलो आहे. हे बघू शकता अजित पवार दारात दात घासत आहेत.